ते बंद कर दे हातातलं. खाली बस तिथं, खाली बसा तुम्ही. उतरा खाली तिथून, खाली उतर त्या टेबलावरून. सगळे उतरा खाली. विठाला सांगा हे खरंय का खोट आहे. अजून याच्यापेक्षा भयानक काळ येईल. अजून 5 वर्ष थांबा, रक्ताचे नाते तर संपतील, पण जमीन मिळणार नाही. जमीन मिळणार नाही. सगळी घरं विभक्त होणार. पेरायला जमीन राहणार नाही. 2 डोंगर राहणार नाही. खरंय का खोटंय बोला. निमे डोंगर गेले. निमे 5 वर्षात गेले. 5 वर्षाने जमीन नाही, 5 वर्षाने डोंगर नाही, 5 वर्षाने नोकरी नाही. नोकरी द्यायची कुठे? एक अर्ज भराय, एक जागा भरायला 1300 अर्ज आहे. आणि सगळे क्वालिफाईड आहेत. सगळ्यांची पैसे भरायची तयारी आहे. नोकरी द्यायची कुठं? 1ली ते 4थीला 2 गुरुजी 6 पोर आहेत का नाही बोला. दोघांचं पेमेंट 93,000 आहे, पोरं 6 आहेत. तुम्ही बधीर होईल. तुम्हाला तुमचं माया पुढे बसलं, डोकंच बंद झाला आता. तुम्ही आता फक्त माया पुढे बसले का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? अरे धंदा आहे आता. नोकरी नाही, धंदा नाही. धंदा काय करणार तुम्ही? 3 किलोमीटरला 9 पंप, 6 धाबे, 71 बार आहेत आणि 113 टपरे आहेत. मग ऐका नीट. अजून 5 वर्षाने नोकरी नाही, जमीन नाही, धंदा नाही, बायको तर तो विषयच नाही. मग 5 वर्षाने कोण जगेल? लिहून ठेवा. एकच माणूस जगेल 5 वर्षाने, एकच. कोणता? ऐका. भगवंतावर श्रद्धा ठेवणारा आणि कोणत्याच कष्टाची लाज न धरणारा. जो कष्टाची लाज धरेल तो मरेल. गाडीगार विकणं कमीपणा नाही आहे, भंगार गोळा करणं कमीपणा नाही आहे, रद्दी विकणं कमीपणा नाही आहे, पेपर विकणं कमीपणा नाही, बापाची इकून जगणं कमीपणा आहे. पेपर विकणं काय कमीपणा आहे? काय कमीपणा काय? जर पोटाला 2 रुपये मिळतच असतील तर शेतात पिकलेली मेथी का विकू नये? अंगणातल्या झाडाला जर पेरू आले असतील आणि त्यातले पेरू जर 5 किलो 25 रुपये किलोने जात असतील तर 125 रुपयाला का विकू नये? आपल्याला कोण देणार आहे? कोण देणार आहे? आणि तुम्हाला जर मोठं म्हणून राहाल आणि कामाची लाज धराल. आता ते लोक म्हणतात हा माणूस श्रीमंत आहे, श्रीमंत आहे. फक्त सगळ्या बँकांच्या थकबाक्या लोकांना माहित नाही म्हणून ही लोक मोठी आहेत. यांच्या सगळ्या थकबाक्या जर बाहेर काढल्या तर यांच्यापेक्षा शिपाई श्रीमंत आहे. फक्त मोठ्याचं झाकून जाते. मोठ्याच्या बाबतीत कोणी डिरिंग करीत नाही आणि गरीबाच्या ठोकल्याशिवाय राहत नाही. नाही तर काय मोठेपणाची किंमत आहे. इथून पुढे जो कष्टाची लाज धरेल. महिला मंडळ, नवरा बायको दोघच जर असतील तर भांड्यावाली बाई का असावं? का असावं? किती ताटले आहेत तुमच्या घरात? किती तांबे आहेत? किती ताटले आहेत? मग तुम्ही जर लक्ष्मी पुन्हाच वापरायची नाही तर काम होईल. जो माणूस कष्टाची लाज धरेल ना, भंगार विकणं कमीपणा नाही आहे, दारगार विकणं कमीपणा नाही. पोटासाठी मिळतच असेल तर करायला काय हरकत आहे? ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकली, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. आपण निरीक्षण करीत नाही, आपण फक्त घमेंडीत आहे. पैशाच्या घमेंडीत आपण घमेंडीत. आपल्याला लय घमेंड. गर्दी नसली तरी हॉर्न वाजवायचा. म्हणून सायको चालला का कुत्र्याला लाथान. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज का. आपल्याला घमेंड आहे पैशाची. नाही तर आपल्यापेक्षा जगात लय श्रीमंत आहेत. तू बाहेर बघ रे. काय नाही काय नाही.
काय नाही काय नाही, मी आहे ना त्याला जबाबदार. मी असल्यावर काहीच होत नाही. तुम्हाला दिवसभर वाटत तरी होतं का इतका पाऊस आहे कीर्तन होईल, पण कीर्तन सुरू झाल्यावर पाऊस सुद्धा उघडला. बसा काल तिथं चला. अजून 5 वर्ष नाही याच्यापेक्षा भयानक काळी. धंद्याला लाजू नका, लाजू नका, लाजू नका. महिला मंडळ रिकाम्या कापडात आहे ना पापड बनवा, लोणचे बनवा, मुलीला सीईटी करा, MSCIT करा. एखादी मुलगी तब्येतवान असेल ना अकॅडमी करा, पण तुम्ही इथून पुढे कष्ट करीत राहा. आणि लक्ष्मी नम्रतेने टिकवा, नम्रतेने टिकवा. कशातही पैसे घालू नका. तुम्हाला 3 नियम सांगतो. लक्ष्मीचे 3 नियम ऐका, तुम्ही आयुष्यात कधी गरीब होणार नाही. 1, लक्ष्मी नम्रतेने टिकवा. कोरोना झाल्यापासून 80% लोक दारू पितात. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? ज्यांना जमीन नाही त्यांची पोरं दारू पित नाही. जे काबाड कष्ट करतात त्यांची पोरं दारू पित नाही. पण ज्यांच्या बापाने मरणाचं कमावलंय त्यांची पोरं पेल्याशिवाय घरी येत नाहीत. निरीक्षण करा. MP ची ट्रक जर रस्त्यात बंद पडली तर तो पठ्ठ्या ट्रक खाली झोपतो आणि दगडाची चूल करून भात खातो. आमचा जमीन इकून रोटी खातो. शिका, शिका. 80% लोक दारू पितात सध्या. 80%. इथं लाईट गेली का मोर्चा आहे, वायरमन नाही आला मोर्चा आहे, गुरुजीची बदली झाली मोर्चा आहे, गुरुजी नवा आला मोर्चा. सगळे मोर्चे आहेत. दारू सगळ्यात महाग आहे. कोण डांबरीव आलं? दारूचे भाव वाढले म्हणून कधी मोर्चा निघला नाही? निघणार. कारण दारू ही काळाची गरज आहे. गरज आहे. आणि 80% लोक दारू पितात सध्या. 80%. खरंय का खोटंय बोला? 80%. त्याच्यात 3 टप्पे आहेत. 18 ते 22 तर पुरे बेवडे आहेत. त्यांचा काय विषय नाही. त्यांना 70ची पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, बापानं कमावलंय, आईचा आशीर्वाद आहे. हाना. पोरगा दारू प्यायल्याची आईला लाज नाही. पोरानं प्रेम करून पोरगी आणल्याची आईला लाज नाही. आईनं फक्त एवढं लावून धरायचं, आपल्याला कुठं लई आहे, आपल्याला कुठं लई आहे. सुशिक्षित लोक त्यांच्यापेक्षा जास्त पितात, पण ते हुशार आहेत. सगळे झोपल्यावर पितात. ते असे लोकांना कळू देत नाही. ते रिलॅक्स टेबलवर बसून पिणार, वास येऊ नये म्हणून पुदिना हरा खाणार. रिलॅक्स. त्याला दर्जेदार दारू नाही म्हणायचं. दर्जेदार. त्याची बायको सुद्धा म्हणते आता त्यांच्यामध्ये पहिल्यापेक्षा लई बदल झाला. आमचं बायको सुद्धा म्हणते आमच्या पप्प्याच्या बापात आता पहिल्यापेक्षा बदल झाला. पहिलं लय मारायचं ग, मला लय मारायचं, आता मारीत नाही. मला अंदाज आला त्याला काय लागतं. मी जर त्याला आल्या आल्या एक खंब्या दिला ना आणि ते जर पालथं पडलं ना सकाळ पोत उताने सुद्धा. आणि कशाला लोक सुधारतील? जर दानात घाला लक्ष्मी. महिला मंडळ त्या लक्ष्मी दानात घाला, भिकाऱ्याला देत जा. आणि तिसरी गोष्ट, लक्ष्मी कन्व्हर्ट करीत जा. खुर्चीवर बसलेले सगळे लोक पैसा जास्त घरात ठेवू नका. माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. पैसे लई बँकेत ठेवत जाऊ नका. पिसाळल्यावानी झोप येत नाही. आणि खिशात तर अजिबात ठेवू नका. ऊत आल्याशिवाय राहत नाही. पैसा जप. एक महिला मंडळ तुमच्याकडे थोडे पैसे आले ना, गळ्यातलं करा, कानातलं करा, पण पैसे ट्रान्सफर कन्व्हर्ट करीत जा. तुम्ही बसलेले लोक 2 BHK घ्या, 1 BHK घ्या, 2 BHK घ्या, 1 BHK घ्या, हायवे टच एखादा कोणत्या जागा घ्या. पोराला इंजिनिअरिंग करायच्यासाठी पैसे द्यावा, पण पैसा कन्व्हर्ट करीत जा. JCB घ्या, ट्रॅक्टर घ्या, काहीतरी घ्या. तो पैसा वाया जाणार नाही. पण नुसत्या पावत्या करून ठेवा. हाय 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 हाय.
आणि लक्ष्मी नम्रतेने टिकवा, 1. लक्ष्मी ट्रान्सफर करीत जा, 2. आणि लक्ष्मी मानात घालू नका, दानात घाला, तरच तुम्ही देव व्हाल. इथं आपण आलोय. चला आता आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचा आहे. इथंच आपण अजून. आणि देव व्हायला लागतं ज्ञान. ज्ञान ज्ञान म्हणजे तू कितवीला आहे रे? बरे कितवीला आहे तू? कितवीला आहे? 3रीला. हा डायरेक्ट 3रीला गेलाय. हा शाळेतच जायला नाही, हा डायरेक्ट 3रीला गेला ना. आता हा डॉक्टर होणार. काय तू कितवीला आहे रे? 2रीला. गेल्या वर्षी शाळेत गेलता का? नाही. मॅगी खातो का? नूडल खातो का? नूडल. हे करणार काय तुम्ही? यांचा कवडीचा फायदा नाही. हे फक्त आपण होतो याचा पुरावा आहे बस. नाही तर हा विनोद नाहीये. आपण पिढी संपवली बाळा. तुम्ही बिन मे बी 1.5 महिना 1.5 महिना पोरग शाळेत गेलं तर 12वीचं 1.5 महिना 70% मार्क आहेत. 1.5 महिन्यात वाचवायचे नाही, धर्म वाचवायचा आहे. आणि आज संकट माणसावर नाहीत. आपल्याला माणसं वाचवायची नाहीत, आज धर्म वाचवायचा आहे. धर्माची म्हणून अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा आज गायक वादकोणी जन्मंडपाले माहितीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र साबळे पाटील यांनी आयोजित केलेलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अभिष्टचिंतनाचा त्यांचा जो सोहळा आहे. पहिलं कौतुक साबळे पाटलांचं करावं काय एवढा मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. दुसरं कौतुक साबळे पाटलांचं करावं कारण निसर्गाने सुद्धा त्यांना साथ दिली. आणि तिसरं कौतुक त्यांचंच करावं की त्यांची फडणवीस साहेबांवर असलेली श्रद्धा प्रगट झाली. आणि त्या कीर्तनाला आपल्याला सुरुवात करायची आहे. सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आता राजेंद्र पाटील साबळे आणि हे आमचे दिडोरे पाटील जोगण साहेब स्टेजवरची सगळी महाराज मंडळी आपल्याला पहिले संकल्प करायचे आहेत. आणि ती काळाची माझं वाक्य महिला मंडळ पुरुष मंडळी पटलं तर हा म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. माझ्या कीर्तनातले जे वाक्य असतात हे ऐकणारे पहिले ध्यानात ठेवा. कुणाच्या भावना दुखवायच्या नसतात, कुणाला नाराज करायचे नसतात, कुणाच्या टिंगल्या करायच्या नसतात, कुणाच्या कॉमेंट्स करायच्या नसतात. आपली माणसं बदलवण्यासाठी असतात. कारण मी तुमचा आहे, तुम्हाला मला काय तुमच्याशी माझा काय संबंध आहे? मला काय तुम्हाला मतदारसंघात उभं राहायचंय की मला तुमच्या? मला काय घेणे? फक्त आपली माणसं आहेत, बदलली पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि वाया गेलेले आपणच आहेत. आज वाया गेलेले आपणच आहे ना. कोण आहे? आणि नाही तर आणि हे क्लिपा बिल्पा टाकणारे जे आहेत हे कॅमेरे फिमेऱ्यात कीर्तन येणारे, तुम्ही पूर्ण 2 तास कीर्तन युट्यूबला टाका. पण अर्धाले वाक्य करून दुसऱ्याच्या इज्जती TRP साठी घालू नका. टाका युट्यूबला कीर्तन पूर्ण रामकृष्ण हरीपासून तर शेवटपर्यंत. तुम्हाला पेपरला कीर्तन द्यायचं ना, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत 6 पानं कीर्तन टाका. चला टाका. अर्धवाक्य इकडलं घ्यायचं, अर्धवाक्य इकडलं घ्यायचं, तुमचा TRP वाढून घ्यायचा ना आमच्या ठोकून द्यायचे. हा कोणता नियम? आणि यांनी हे क्लिपा बिल्पा टाकणारे जे आहेत ना, यांचा एक धंदा आहे महाराज. या चांगलं काम माणूस करायला लागला का तो असा डॅमेज करायचा का तो परत उठला नाही पाहिजे. यांनी ती पैजच लावली महाराज. चांगलं काम करणाऱ्याची अशी ठोकायची का तो परत उठला नाही पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे?
चांगलं करणाऱ्याला आडवं तिडवं वाक्य काढायचं. आता आपण म्हणलो ना, मुलगा 4थीला गेलाय, त्याची परीक्षा झाली नाही, यांनी क्लिप कशी करायची माहिती का? इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, आमच्या ठोकायची डायरेक्ट. आपण म्हणलं ना, महिलांनी मुलाला पसायदान शिकवलं पाहिजे, येतो आपला काय चांगला, त्यांनी तसं नाही म्हणायचं. इंदुरीकर महिलांना फार खाली जाऊन बोलले, त्यांनी महिलांची माफी मागितली पाहिजे एक, नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही माणसं दुसऱ्या माणसांना जगूनच देत नाही. मला त्याचे सगळ्यात जास्त फळं मी भोगलेत. मला सुद्धा कधी कधी असं वाटतं, हे कीर्तनच नको असं कधी कधी वाटतं. यांना त्याच्यात मजा वाटते. माझा अपघात झाला, अपघात मला काय झालं नाही, गाडी बिडी गेली अख्खी, मला काय वाचवाय कोणी आलं नाही का, तुम्ही आला का उलातला, फक्त आले आणि गेले. मी गाडीतून उतरेपर्यंत तर व्हॉट्सअपला पडलं अपघात झाला. आणि बातमी कशी पडली माहिती का? इंदुरीकर अपघातातून बचावले. आता वाचले म्हणले असते तर काय झालं असतं का? बचावण्याचा अर्थ काय माहिती का? ही अवलाद वाचलीच कशी? हा मरा लागत होता. एवढं खरं बोलणाराचा लोकांना राग येतो. पण खरं ते, तुम्ही आता माझ्या पुढे बसल्यावर मला सांगा, कोणतं वाक्य खोटं होतं? नाही. मग आता आपल्याला फडणवीस साहेबांच्या अभिष्टेतंत्र साबळे पाटलांनी कार्यक्रमाच्या आयोजित पहिला कार्यक्रम करायचा. आपल्याला पटलं तर हा म्हणा, मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे. तुमचं काय मत आहे? मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, एज्युकेटेड लोक, की अभ्यासक्रमामध्ये संत चरित्र घातली पाहिजे. एका वर्गाला एका संताचं चरित्र शिकवलं पाहिजे, जेणेकरून त्या मुलावर बदल होईल. तुमचं काय मत आहे? 5वीला जनाबाईचं चरित्र ठेवा, 6वीला मेराबाईचं चरित्र ठेवा, 7वीला तुकोबाचं चरित्र ठेवा, 8वीला ज्ञानोबाचं चरित्र ठेवा, पण संतांचे चरित्र पोरांच्या अभ्यासक्रमात पाहिजेच. तुम्हाला पटतंय काही? आणि मुलांना न्यूटन शिकवा, गॅलिलिओ शिकवा, पण मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्मच द्यावा लागेल. निदान ती पोरं चोऱ्या करणार नाहीत. याच्यावर तुमचं काय मत आहे? माहिला म्हणणं तुम्ही तर होऊ नये छू नाही, ती काळाची गरज आहे. मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे. याच फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा जन्मदिना. आणि हे जर आपण केलं तरच त्या साबळे पाटलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं चीज होईल. एक, मुलांना अध्यात्म द्या. काय कळत नाही पोराला? कितीला आहे तू? तू जातच नाही शाळेत, मिटलं का? तू कितीला आहे रे? 8वी. ज्ञानेश्वर महाराजांची सासरवाडी कुठली? तू म्हण मला, ज्ञानेश्वर महाराज कोण होते? म्हणजे होऊ दे मान. तुझ्या शेजारचं कितीला आहे रे? 8वीला आहे का? 8वीला आहे तू? घड्याळाला काटे किती? काय बोलायचं? तू कितीला आहे? ते पुष्पामधलं ते वाक्य काय रे? काय ते? झुके का नाही? ही आपली प्रगती आहे. झुके का नाही? साला मला आता मरण येवा, तू या पोटी म्या जन्माला यावा. नाही, मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म द्यावाच लागेल आणि हे मान्यच करा. मी तर ह्या नगरसेवकांना, ह्या भागातल्या नगरसेवकांना सांगू शकतो की तुम्ही एक काम करा. महिला बिला नगरसेविका, शाळेमध्ये ज्या शाळा भरतात त्यांचं जे नोटीस बोर्ड आहे, त्या नोटीस बोर्डवर रोज एक हरिपाठातला अभंग लिहा आणि मुलांना वहीत हरिपाठ लिहून घ्यायला लावा. मुलांच्या वहीत हरिपाठ पाहिजेच. हे सुविचार लय झाले आता. मी खै बोलावे? कोण बोलतय? शाळेतली मुले म्हणजे बागेतली फुले. आणि फिका चाकच घ्या.
दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ या टापाबाद झाल्या. आता इथून पुढे मुलांना वही धारीपाठ द्या आणि तो वही त्या मुलांना लिहून घेतला पाहिजे आणि रोज वाचला पाहिजे, तरच या बिचाऱ्याने एवढा कार्यक्रम. दुसरं वाक्य हे पटलं का तुम्हाला? अध्यात्म द्यावाच लागेल. दुसरं वाक्य, सगळ्या नगरसेवकांनी एक व्यक्ती एक झाड सक्ती केली पाहिजे. हे पेपरला येण्यापुरते झाडं लावू नका. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण. परत इंग्रज यायची वेळ आली, ही झाडं गेली कुठं? दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, फक्त उकरा, स्माइल, मेलं. फक्त लावा. नाही नाही, महिला मंडळ एक ऐकाल का माझं? ऐकाल का? ऐकाल का? तुम्ही तर बोलायलाच तयार. ऐकाल ना? एक वाक्य ऐका. आजपासून तुम्ही मजल्यावर खाली राहा, नाही तर वर राहा. तुमच्या घराभोवती ना जेवढे तुळशी लावता येतील तेवढे लावा. कुंडीत लावा, टुकरीत लावा, माती घेऊन कशाला लावा, पण जेवढ्या जास्त तुळशी लावता येतील तेवढ्या लावा. तुमचं काय मत आहे? कारण ऑक्सिजन देणारी सगळ्यात प्रभावी वनस्पती तुळस. आणि तुम्ही जितक्या तुळशी लावाल ना तितकं घर निरोगी राहील. तुमचं काय मत आहे? आणि तुम्ही आता जर झाडं लावले नाही ना तर औरंगाबादवाले 5 वर्षांना ध्यानात ठेवा. तुम्ही जेव्हा फ्लॅट घ्याल 2 BHK 1 BHK, त्याच्यामध्ये बेडरूम राहील, बाथरूम राहील, संडास राहील, किचन ओटा राहील, पण अजून एक ऑक्सिजन रूम तुम्हाला काढावं लागेल. आणि त्या खोलीत ऑक्सिजनच ठेवायचं. फक्त कुणी येड्यावानी करायला लागलं का त्या खोलीत नेऊन घालायचं. काय म्हणायचं? पर्यावरणात अजिबात ऑक्सिजनचं कार्बन डायऑक्साईडचं सूत्र राहिलं नाही. हो, तुम्हाला ते करावं लागेल. अहो, हास्य क्लब काढायची पाळी आली आपल्याकडे. हास्य क्लब, एवढे वाईट दिवस आलेत आपल्या. हास्य क्लब काढायची काही गरज आहे का? हास्य क्लब म्हाताऱ्याने याचा ना हसून आणायचा. शहरांमध्ये हास्य क्लब निघली, म्हाताऱ्याने याचा ना चला काय, म्हातारीने यायची चला काय. आता माझं कीर्तन ऐकलं ना तुम्ही? 6 महिने अटॅक बिटॅक नाही, घरी गेल्यावर एकटे हसणार. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं तितके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्यात दुखत का काय हसत नाही, नुसता जागेवर हस. मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म द्यावा लागेल एक. आणि दुसरा संकल्प आहे एक व्यक्ती एक झाड करावंच लागेल. तुमचं काय मत आहे? आणि ते जगत येत का नाही याच्यावर करून घ्या. नुसते फोटोपुरते कॅमेऱ्यापुरते नको. झाडं जगलीच पाहिजे तरच. नाहीतर ऑक्सिजन अभावी लोक तरफडून मेली. त्याचं कारण आहे 3ऱ्या जन्मदिनाचं काम करायचं आपल्याला. 1 विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं पाहिजे. 2 झाड लावलं पाहिजे. आणि 3 वाक्य, आता इथून पुढे लग्नांमधले सत्कार बंद करून प्रत्येक नगरसेवकानं त्याच्या वार्डात शाळा डिजिटल केल्या पाहिजेत. प्रत्येक शाळा डिजिटल झाली पाहिजे. इथून पुढे मुलगा टेबलवर शिकणार नाही. आणि शाळा जर तुम्ही डिजिटल केल्या नाही तर हयती पिढी संपणार. लग्नांमधले सत्कार बंद करा. लग्न साधे केले तरी मुलं होतात. कशातही पैसे घालू नका. 13च केळं वाटले वाढदिवसाला. 13 केळं पण इळभर पट्टी चालू होती. फळे वाटप, फळे वाटप, फळे वाटप, फळे वाटप. 13च केळं. त्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाली, 2च केळं. पण फळे वाटप. प्रसिद्धीसाठी जगू नका. शाळा डिजिटलच झाल्या पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि ती काळाची विज्ञानाबरोबर अध्यात्म द्या. पहिला भाग. 2 शाळेतल्या बोर्डवर हरिपाठ लिहा. 2 प्रत्येकानं झाड जगवा. 3 आणि प्रत्येक शाळा डिजिटल झाली पाहिजे. 4 आणि 5 अजून 5-6 आहेत पण ती काळाची गरज आहे. 5
पर्यावरणावर भाषण करू नका, जरा नद्या स्वच्छ ठेवायला शिका. अजिबात कोणी नद्यांक डुकून पाहत नाही, फक्त माईक हातात आला का भाषण आणायची. नद्यांचं काय, नदीमध्ये आंघोळीला जर गेलं तर लुगड्याचे फडके पायात गुंडाळा त्यात, बांगड्या पायात गुंडाळा त्यात. पुढे आजपासून मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही. ती राख गोणीत भरून घरी आणा, शेतात खड्डे घ्या आणि आई वडिलांची आठवण म्हणून झाड. किती का सोन्याची 2-3 टाकी का, टाकी का बँकेची पावती. विनोद समजू नका, नदी वाचली तर जग वाचेल. काय नदीची अवस्था आहे, गोधड्या नदीत, उश्या नदीत, ठक्क्या नदीत, बांगड्या नदीत, लुगडे नदीत. आणि आपण बापाची दशक्रिया करायला तीर्थ म्हणून जायचं, आंघोळीला घुसावा, खाजव येते अंगाला. काय करीत असता तुम्ही? नद्या पहिल्या स्वच्छ करा. तुमचं काय मत आहे? उगाच आपलं माईक हातात आला का भाषण आणायचे, जनताला आधी लावून सीझन काढून घ्यायचा, सूत्र जमणार नाही. आता जनता सुद्धा पहिल्यापेक्षा हुशार झाली. हो, पूर्वी होतं बा गरीब लोक मतदानाचे पैसे घ्यायचे, आता तसं नाहीये, सरलाट लोक पैसे घेतात. हा, आता 2 जण जरी नोकरीला असले तर 500-500 घेतात दोघे बी. काही तर दोघांचे घेतात, गावाला निघून जात्या. लोक हुशार झाले, लोक पहिल्यासारखे लबाड जनता झाली. पहिला आपण म्हणायचं बा एखाद्याकडे वाटाय दिले होतो वाटील, आता कुणाक वाटायला देत जाऊ नका. तुम्हीच रात्रीचे कपडे बदलून हिंडत जा. पण समाज तसा राहिला नाही. तुमचं काय मत आहे? इतके लबाड लोक झालेत, इतके लबाड. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो, इंदुरीकर भोकस बुक शिंदो. समाजाची नीती ढासळली. तुम्ही सावध व्हा. अजून एक काम करा. तुम्ही म्हणाल काम सांगतच किती आम्हाला, पण सगळे मुद्दे काळाची झाड लावा, हरिपाठ शिकवा, अध्यात्म द्या. आणि नगरसेवकांनी त्यांचा परिसर सौर ऊर्जेवर आणायचा प्रयत्न करा. त्या बाबाचा फायदा घ्या. तो बाबा अख्ख्या जगाला लाईट देतोय. या बाईच्या भरोश्यावर राहू नका. हिचा प्रॉब्लेम अजून 5-7 वर्षांना येणार आहे. 4 महिने थोडा हिवाळ्यात प्रॉब्लेम येईल, आपलं पावसाळ्यात. हिवाळ्यात तर इतका प्रॉब्लेम येणार नाही, पण आयुष्याचा प्रश्न मिटेल. तुमचं काय मत आहे? आपल्या घरामध्ये टीव्ही, मोबाईल एवढंच चालतंय. तुम्ही सौर ऊर्जा वापरत जा. याच्यावर तुमचं एज्युकेटेड लोकांचं काय मत आहे? नाही तर अजून 5 वर्षांना आता हे पोरं डॉक्टर करायचे ना तुम्हाला. अजून 5 वर्षांना. इंदुरीकरचे वाक्य कधी खोटे नाही. 10 वर्षापूर्वी लोक सगळे मेडिकलला जायचे, सगळे मेडिकलला, पण हृदयाचा डॉक्टर व्हायचे. सगळे लोक हृदय चॉईस करायचे का? सगळ्यात जास्त पेशंट हृदयाचे. मग सगळे लोक म्हणायचे नाही, हार्ट 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 हार्ट. आता तुम्ही मेडिकलला जायचं ना, कोणाला डॉक्टर विक्टर व्हायचं असेल ना, त्यांच्या आईबापांना, पोरांना, पोरींना नाही सांगतो मी, सांगतो त्या विषयाचा डॉक्टर व्हा. तुम्ही पैसे मोजायला मशीनच ठेवायचं नाही, खोऱ्यानंच वाढायचे डायरेक्ट. एक पहिला डॉक्टर व्हा तुम्ही डोळ्याचा. रविवारी हॉस्पिटल टाकलं, गुरुवारपर्यंत तुम्ही खरेदी घ्या. 80% लोकांना सध्या डोळ्याचे आजार आहेत माया पुढे बसलेल्या. आपण शाळेत असताना एखाद्या पोराला चष्मा राहायचा वर्गात. आता 10वीच्या सगळ्या पोरांना चष्मा आहे. ज्युनियर केजीला चष्मा आहे, ज्युनियर केजी. जाड काचाचा चष्मा आहे त्याला, जाड, बहिर वक्रभिंग. 2 टीचर दिसते त्याला, 2 टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय? पण टीचर म्हणले तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय? ही परत खरंय का खोटंय बोला. सगळ्या लोकांना चष्मेचे लागलेत, डोळ्याचे आजार आहेत.
पाया पडून सांगतो डॉक्टर डोळ्याचा व्हा, पैसा मोकार. दुसरा एक डॉक्टर तर एकदम फुल चालणार आहे. कोणता माहिती आहे? कान हात लावला का 500. आणि तिसरा डॉक्टर तर इतका फुल चालणार आहे, सकाळी हॉस्पिटल टाकलं का दुपारी नव्या जागेत हॉस्पिटल. आणि तो डॉक्टर कोणता होणार आहे माहिती आहे? 5 वर्षाने 80% जनता मनोरुग्ण होणार आहे. आता तुम्ही जर एवढे चेक केले, याच्यात 30 लोक येडे निघतील. तुम्ही चेक करा. अहो, 30 लोक येडे निघतील आणि 10 जणांना का होईना पण मनोरुग्णाच्या गोळ्या चालू आहेत. अशी माया पुढे आहेत. आता मी नावा सगळं सांगाल, आपलं काम वेगळं आहे. हो, सध्या हॉस्पिटलमध्ये 2च पेशंट आहेत, अटॅक आणि मनोरुग्ण. लॉकडाऊन होण्याच्या अगोदर पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी वाढायच्या, पण लॉकडाऊन झाल्यापासून माणसं निरोगी झाली. हॉस्पिटलमधल्या खाटा रिकाम्या झाल्या. का? लोक पिठलं भाकरी आणि भात वरण पण घरचं खायला लागले. परिणामी आहार चांगला मिळाला, माणसांचे पिशव्याच गेल्या, नाही तर पिशींचा मोठा तडाखा उठला होता. भरा भरा तांबड्या काढा, काढा पांढऱ्या, पांढऱ्या काढा, तांबड्या भरा, तांबड्या भरा, पांढऱ्या काढा, दोन्ही काढा आणि ठोका त्याला, दोन्ही भरा आणि उचला त्याला. पण पिशी गेल्या का नाही खरं सांगा? कोणाच्या बसलेल्या पैकी पेशी वाढल्या या 2 वर्षात? आहार चांगला मिळाला, खाणं चांगलं आहे. मग अटॅकचं काय कारण आहे? अटॅकचं हेच कारण आहे. अटॅक आणि एज्युकेटेड लोक जरा नीट आहे का, डॉक्टर बिक्टर कोणी असले तर, अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, हा मानसिक तणाव आहे. आणि प्रत्येक माणूस मानसिक तणाव. काहींना इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काहींना इतकी पोर आहे, झोपाय जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला, 2 सख्या बहिणी केल्या, दोन्ही फेल गेल्या, नाही जमलं. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. काहींना बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहिनं, राहिली तिला पोरग होईना, झालं ते सुईचं येईन. आणि प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. काहींना पिऊ वाटती पण उतरत नाही लवकर, आणि काहींना किती प्या चढतच नाही. माणसं टेन्शन मध्ये आहे. आणि त्याच्यामुळं काय झालं माहिती का, हे जे 2 मेंदू आहेत, लहान मेंदू आणि मोठा मेंदू, याला ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालंय आणि थिंकिंग हाय झालंय. थिंकिंग झालंय हाय आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन झालंय कमी. आणि 2 टाइप्स ऑफ द सेल आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पसस आणि रेड ब्लड कॉर्पसस. म्हणजे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. हृदयाला रक्त कमी पडलंय आणि विचार झालेत मोकार. आणि मग हृदयाला रक्त कमी पडलं का त्याला घाम येतो, ते घाबरं होतं, मरत. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅक यायचा नसेल तर एकच औषध आहे, नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध, झालेली घटना जागेवर विसरा. आता कॉलेजला असताना आपल्याला प्रियशीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा. मग ती मरायला लागली तरी तू तिथं स्टेटस ठेवतो का? नाही, त्या गोष्टी सोडून द्या. आता अटॅक नाही आला, मग मानसिक रोग नाही लोक. आणि आता चेक करा तुम्ही, याच्या 100 लोक येणे निघतील मनोरुग्ण. एकटी बोला त्या काय खडे हो खडा हा. तुम्हाला पाहायचं असेल ना तर महानगरपालिकेच्या ग्राउंड मध्ये 5 वाजता जाऊन बसायचं तुम्हाला, गार्डन मध्ये. मग खरे रुग्ण पाहायला मिळाले तुम्हाला. सगळे सुशिक्षित रुग्ण तिथंच बसेल राहते, झाडा का पाहतो. नवीन नवरा बायको बोलत असले का त्यांचं का पाहतो. शिळीशी बोल, बोकड्याशी बोल.
काही बाया तर मांजरीला लाथान, कुत्र्याला लाथान. काही माणसं तर रस्त्याने पहा तुम्ही, आता जर चालले ना नुसतं एवढंच ती बोट घाले, लग्वीला आली चैन सुद्धा खोलली नाही त्याला, आखे पोटात पाणी गेलं खाली. मनोरुग्ण. काही मोटरसायकलवर जर चालले ना, इथं मोबाईल गुतीत आहे, सरळ वाड्यात गेलं होते. कोण आहे ते? मनोरुग्ण. अजून 5 वर्षांना हायवेला असे लोक हिंडतील. हॅलो 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 हॅलो. आणि हे खरं आहे का खोटं आहे मला? मनोरुग्ण लोक होणार. मग तुम्हाला जर व्हायचंच नसेल तर फडणवीस साहेबांच्या जन्मदिनाला साबळे पाटलांनी केलेल्या आयोजितल्या कार्यक्रमात अजून एक भक्ती सांगतो, नम्र व्हा. नम्र व्हा, येडेवाणी करू नका. ओ नम्र व्हा. ही क्षणिके आहे सगळं, सत्ता बित्ता क्षणिके. 10 मिनिटं सुद्धा लागत नाही माझी व्हायला. 10 मिनिटं माझी व्हायला 10 मिनिटं लागत नाही. आणि एकदा सत्ता गेली ना, शान पण चालत नाही. नाही नाही नाही, सत्ता आहे ना, सत्ता त्यावर दौरा जर असला ना, पुढे एक गाडी मागे एक गाडी, वाय 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 वाय, 100-200 कार्यकर्ते या 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 या. सत्ता गेली, एकटा लिंबा खाली बसला. काय लोकांना जुन्या लोकांची एक म्हण होती, जिथं घुगऱ्या. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही पण समजा मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी जाणार उलथून. मग आपण गेल्यावर ह्या जगाला काही घेणं नाही. हाय तोपर्यंत माणूस म्हणून चांगलं वागा. बस सत्ता जागेवर राहणार आहे, सत्ता जागेवर राहणार आहे. खुर्च्या मंत्रालय हे जागेच्या जागेवर राहणार आहे. पण तुमचे माझे नाते का तोडता? हे सगळं जागेवर राहणार आहे. यात काय राहणार आहे? किती सरपंच गेले, खुर्ची तीच आहे. किती गुरुजी मेले, गवताच आहे. अहो हा डाव आहे मारा. सकाळ दुपार संध्याकाळ ऊन सावल्यांच्या खेळासारखी या गोष्टी आहे. पण माणसांमधली प्रेम कमी करू नका. सत्ता हा विषय गौण आहे. तो सकाळी असेल, हो काही काही वेळेस तर असं होतं, गुलाल उधळे पोत निरोप येतो, कॅन्सर झाला, गुलालच घरी. हे क्षणिक आहे. आणि तुम्ही याच्यासाठी आयुष्य घालू नका. तुम्ही मेल्यानंतर एखाद्याला जर कळलं तर त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं जगा. तुम्ही अभ्यास करा महिला मंडळ. आपल्याकडे एवढ्या महिला सुशिक्षित झाल्यात, पण आमच्याकडे एकच माता अशी झाली का ती गरिबीत जगली, पण अनाथाची माता इतिहासात झाली.